विद्यार्थी मित्रहो, आज आपण पाहणार आहोत एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचा वर्ग करण्याची पद्धत. काही उदाहरणांचा आपण या ठिकाणी अभ्यास करूया. उदाहरण क्रमांक 1 आपण या ठिकाणी अभ्यासतोय 15चा वर्ग. 15चा वर्ग करताना करायचे काय नीट लक्षात घ्या. एकक स्थानी आहे 5 आणि 5चा वर्ग सर्वांना माहिती आहे 25. तो अशा प्रकारे पुढे लिहून टाकायचा. त्याच्या अगोदर थोडी जागा सोडायची. त्याच्यानंतर परत या नंबरकडे आपल्याला यायचंय. त्याच्या दशक स्थानी असणारा अंक आहे 1. 1च्या पुढे क्रमाने येणारी संख्या आहे 2 आणि या दोघांचा गुणाकार येतो 2 बे. हा 2 आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे. अशा प्रकारे 15चा वर्ग आला 225. सेम मेथड कुठल्याही नंबरसाठी ज्याच्या एकक स्थानी 5 आहे त्यासाठी आपण वापरू शकतो. दुसरं उदाहरण आपण घेऊया. 25चा वर्ग. पहिल्या उदाहरणाप्रमाणे आपण एकक स्थानचा 5 अंक घेणार आहोत. त्याचा वर्ग आपण 25 पुढे लिहिणार आहोत लाईक दिस. आणि त्याच्या अगोदर असणारा हा जो काही 2 आहे तो 2 आपण या ठिकाणी लिहितोय आणि त्याच्या पुढे क्रमशः येणारा अंक आहे 3 आणि या दोघांचा गुणाकार येतो 2 त्रिक 6. हा 6 आपल्याला या ठिकाणी 25च्या अगोदर लिहायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला 25चा वर्ग मिळालेला आहे 625. पद्धतीमध्ये कसलाही बदल नाही. 85चा वर्ग करताना पहिल्यांदा आपण 5चा वर्ग लिहून टाकतोय 25, जो आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याच्या अगोदर असणारा हा जो काही 8 अंक आहे त्या 8 नंतर क्रमशः येणारा अंक आहे 9 आणि 8 9 72. हा जो 72 अंक आहे तो आपल्याला या 25च्या अगोदर लिहायचा आहे. सेम आता 3 अंकी जरी संख्या असली तरी पद्धतीमध्ये कसलाही बदल होणार नाही. या ठिकाणी एकक स्थानी असणारा जो 5 अंक आहे त्याचा वर्ग 25 आपल्या सर्वांना माहिती आहे आणि त्याच्या अगोदर असणारा हा जो काही 10 आहे त्या 10 नंतर क्रमशः येणारी संख्या आहे 11 आणि 11 110 हा त्यांचा गुणाकार आहे आणि हा गुणाकार आपल्याला 25च्या अगोदर लिहायचा आहे. अशा प्रकारे आपण एकक स्थानी 5 असणाऱ्या कोणत्याही संख्येचा वर्ग करू शकतो.